लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर अनेक जे पक्ष आहेत हे जागा वाटपासाठी बैठकांचं सत्र जे आहे ते मुंबई दिल्लीमध्ये करताना पाहायला मिळत आहेत। मात्र महाराष्ट्रामध्ये महायुतीचं अद्याप ठरलेलं नसल्याचं चित्र जे आहे ते मागील काही दिवसांपासून दिसून येताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच 11 जागांचा जो तिढा आहे तो अद्याप महायुतीमधला सुटला नसल्याचं देखील पाहायला मिळत आहे। कल्याणमधून उमेदवारी अद्याप कुठल्याच महायुतीतील उमेदवाराला दिलं नसल्याचं देखील चित्र आहे। तर ठाण्यामधून देखील शिवसेना लढेल की भाजप लढेल असा पेच जो आहे तो कायम होताना पाहायला मिळतोय। पालघरमध्ये देखील अशाच प्रकारचा पेच आहे। ही जागा शिवसेनेला हवी आहे कारण शिवसेनेचे विद्यमान खासदार गावित त्या ठिकाणी आहेत। तर गावित यांनी कमळावर लढावा अशी ऑफर देखील गावितांना आहे आणि गावित देखील कमळावर लढायला तयार आहेत। मात्र नाशिकच्या जागेवरती देखील म्हणजे नाशिकला देखील विद्यमान खासदार हे शिवसेनेचे आहेत। मात्र ती सुद्धा जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये कारण ही जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाला हवी आहे। मात्र अद्याप या सर्वच जागांचे जे तिढे आहेत ते कायम आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा असेल, त्याचप्रमाणे पूनम महाजन ज्या विद्यमान खासदार आहेत भाजपच्या त्या ठिकाणी पूनम महाजन लढणार की आशिष शेलार लढणार हा देखील पेच कायम आहे। अद्याप या जागांचे निकाल किंवा अद्याप या जागांचे उमेदवार जाहीर न झाल्यामुळे हा जो तिढा आहे तो अद्याप होताना पाहायला मिळतोय। साताऱ्याच्या जागेवर जरी भाजप लढणार असलं तरी सुद्धा अधिकृत जी उमेदवारी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाहीये। अखेर ही उमेदवारी केव्हा जाहीर होते याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण या संपूर्ण जागांचे जे काही तिढे आहेत हे लवकरात लवकर सुटावेत जेणेकरून उमेदवारांना प्रचार करता यावा अशी भावना देखील कार्यकर्त्यांची आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे जे संपूर्ण मतदारसंघ आहेत, उत्तर मध्य मुंबई असेल, उत्तर पश्चिम मुंबई असेल, दक्षिण मुंबई असेल, या सगळ्या ज्या जागा आहेत म्हणजे एकूणच 11 जागांचे जो काही तिढा आहे महाविकास आघाडीमध्ये ज्याप्रमाणे पेच कायम आहे त्याचप्रमाणे महायुतीत देखील पेच कायम असलेला पाहायला मिळतोय। बैठकांचं सत्र वारंवार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत। दिल्ली दरबारी देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजेरी लावतात तरी सुद्धा या जागेंचा पेच जो आहे तो कायम असलेला तिढा पाहायला मिळतोय। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये उमेदवारी जाहीर होत आहेत का, शिवसेनेला किती जागा मिळत आहेत, अजितदादा गटाला किती जागा मिळत आहेत, भाजपने तर आपली यादी जाहीर केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच या महायुतीमध्ये सगळं आलबेल होण्यासाठी कशा प्रकारे पावलं उचलली जात आहेत, या 11 जागांचा तिढा कधीपर्यंत सुटतोय, उमेदवारी अखेर या 11 जागांवरची जाहीर होते का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।